परसावातली केळ पिकायला लागली होती, तर केळीचा कोका जो होता तो भाजीसाठी तयार झाला होता. तर त्याच्या पाकळ्या ज्या होत्या बाहेरच्या त्या काढून घेतल्या आणि फुलं जी होती ती भाजीसाठी काढली. तुम्हाला माहिती आहे का, ह्या केळी फुलाची भाजी किंवा ह्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. तर मी केळी फुलाची जी फुलं होती ती सर्व काढून घेतली. त्यानंतर केळीचा कोका स्वच्छ करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तर ह्यामध्ये जो देठ असतो जाडसर आणि एक पाकळी असते प्लास्टिकसारखी, ती काढून घ्यायची आणि मग भाजी बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर चिरलेली भाजी एका टोपामध्ये पाणी घालून लगेच पाण्यामध्ये घालायची आणि उकळवून घ्यायची. 15 ते 20 मिनिटांसाठी भाजी उकळली की भाजीला पिळून घ्यायचं. त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल, कढीपत्त्याची पानं, लसूण आणि मोहरी घालायची. त्यानंतर कांदा घालायचा चिरलेला आणि छान परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला घालायचा, तोही परतून घ्यायचा आणि मग पिळलेली भाजी त्यामध्ये घालायची आणि छान अशी तेलावरती